आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पाकिस्तानला नमवत भारत विजयी ठरल्यास सूर्यकुमार यादवच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष असेल. सूर्यकुमार यादव एसीसी अध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारणार का याची उत्सुकता आहे. एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी फायनलसाठी दुबईच्या मैदानामध्ये उपस्थित राहतील. नकवी हे फायनल प्रेझेंटेशनसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. अशा वेळी भारतीय संघ नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले. पाकिस्तानी संघ आणि सलमान अली आगाशी हँडशेक करायला नकार देणारा सूर्यकुमार यादव काय करणार याची उत्सुकता आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे. अमर, सुरुवातीपासूनच भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये जेव्हा पहिल्या सामन्यासाठी एकत्र आलेले होते तेव्हापासूनच खरं तर अनेक टीकेला सामोरं जावं लागलेलं होतं. हा सामना होऊच नये अशी अनेकांची मनीषा होती. मात्र आता आज अंतिम सामना आहे. 41 वर्षांनंतर हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत. त्यामुळे आणि या स्पर्धेमध्ये दोनदा आपण पाकिस्तानला नमवलेलं सुद्धा आहे. त्यामुळे सामना भारतच विजयी होणार असे अनेक भारतीय सांगतायत. काय आज लढतीमध्ये एकूण सगळ्यांचं लक्ष राहिलेलंच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत जर विजयी झाला तर अंतिम जी ट्रॉफी आहे, अंतिम सामन्यानंतरची ती ट्रॉफी सूर्यकुमार कशा पद्धतीने स्वीकारणार याकडे सुद्धा सर्वांचं नजरा लागलेल्या आहेत. काय सांगाल एकूण? श्वेता अगदी बरोबर बोलते आहे, कारण की 2 रविवार गेले झाले. त्याच्या दोन्ही रविवारमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय आणि आता हॅट्रिक साधत आशिया कप सुद्धा भारत जिंकणार असा तमाम भारतीयांना, क्रिकेटप्रेमींना विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांचं लक्ष किंबहुना चर्चा जी सुरू आहे क्रिकेटप्रेमींची ती नकवी जे आशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आहे ते पोहोचलेले आहे दुबईमध्ये आणि त्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारणार का भारतीय संघ याच्या जास्ती चर्चा होत आहे. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स लेव्हल चांगला भारतीय संघाचा दिसून येतोय आतापर्यंत. पण T20 हा बेभरोशाचा खेळ आहे. एखादा प्लेअर क्लिक झाला तर अनेक आव्हान कठीण होत असतात. आजच्या संपूर्ण सिरीजमध्ये बघायला गेलं, संपूर्ण या मालिकेत बघायला गेलं तर भारतीय संघाने जे आधीचे 3 सामने होते साखळी फेरीतील ते तिन्ही सामने जिंकल्या. त्यानंतर सुपर 4 मधले तिन्ही सामने अगदी सहजगत्या जिंकलेले आहे. हा, नक्की श्रीलंकेने चांगली लढत दिली आहे, पण आशिया कपमधला भारत आणि श्रीलंकेच्या जो समसमान लढतींचा बघायला गेला तर श्रीलंकेने नेहमीच आशिया कपमध्ये भारताला चांगलं तगडं आव्हान दिलेलं आहे. 6 सलग सामने जिंकल्यानंतर भारतीय टीम ही यावेळेला पुन्हा एकदा फॉर्मात दिसत आहे. यावेळेला सुद्धा विजय मिळेल असं सगळ्यांना वाटत आहे. किंबहुना भारतीय टीममध्ये बुमराह आणि शिवम दुबे हे सुद्धा परतले आहेत. त्यामुळे भारतीय टीम अतिशय बॅलन्स वाटते. तर दुसरीकडे पाकिस्तानने गेल्या सुपर 4 मधले गेले 2 सामने जिंकले. भारताविरुद्ध निश्चित त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला नसला तरी 2 सामन्यामुळे त्यांचं मनोधैर्य जे खचलेलं होतं त्याला थोडा धीर मिळालेला आहे. आजच्या मॅचमध्ये भारताकरता सगळ्यात एक चिंता एकच आहे की कॅप्टन्स कसा परफॉर्मन्स करतो, कारण की 360 डिग्रीमध्ये त्याची बॅट जी अपेक्षित होती आतापर्यंत आणि T20च्या त्याचा साजेसा खेळ अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे एकीकडे तडफदार म्हणजे तडाखेबंद आपल्याला ओपनिंग मिळाल्यानंतर अभिषेककडनं कॅप्टनकडनं एक चांगला नॉक आला आणि त्याला संजू सॅमसन आणि पांड्याकडनं एक मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. चांगली साथ मिळेल तर भारतीय संघ अगदी मोठी अशी धावसंख्या उभारू शकतो. आणि पाकिस्तानचा बॉलिंग अटॅक तुलनात्मक म्हणजे पूर्वा इतिहास आपण पाकिस्तानचा बघायला गेला तर पाकिस्तानचा बॉलिंग अटॅक जबरदस्त करायचा. या संपूर्ण मालिकेमध्ये आतापर्यंत पाकिस्तानचा जो अटॅक आहे तो तुलनात्मक तसा दिसला नाही. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये सुद्धा भारतीय संघ फेवरेट मानण्यात येतोय. किंबहुना चर्चा जी सुरू आहे की भारतीय टीम पारितोषिक स्वीकारताना नकवी यांच्याकडनं स्वीकारणार की नाही, कारण की आधी मैदानावर ज्या पद्धतीने सूर्याने दाखवलेलं आहे की हँडशेक न करता पाकिस्तानी टीमला, आजच्या मॅचमध्ये पाकिस्तानी नकवी यांच्याकडनं पारितोषिक स्वीकारणार का याबाबत जास्ती चर्चा होताना दिसते. अगदी धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.